हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. आणि आज वटपौर्णिमा असली तरी पण आमची शाळा पण आहे, परत आमचे सराईचे काम पण आहे. ते करूनसुद्धा मी माझं आता पूजा वगैरे घरातलं करणार. सर्व पूजा करते. आधी मला लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे, देवपूजा करायची. आद्विकची तयारी दिशूला पाठवलं स्कूलला मी, आणि साबुदाणे बनवून दिले होते तिला मी. तर आता करते मी पूजा करते, तयारी करते. चला मग तुम्हाला पण दाखवते. तर आपल्याला लेपन बनवायचं आहे, रांगोळी काढायची आहे. तर त्याच्या आधी मी काय करणार आहे, हळदीचं लेपन बनवून घेते. मम्मीने गंगाजल आणलेलं होतं, ते गंगाजल मी टाकणार याच्यामध्ये. त्यानंतर गुलाबजल पण टाकते. तर मी हळदी कुंकाचं दिशू आणि आद्विकचं पटापट म्हटलं आवरून घेऊ. आज दिशू तर गेली, आद्विकचं आवरायचं बाकी. त्याच्या आधी म्हटलं चला आहे वेळ तर पटापट हे लेपन करून घेऊ. उंबरठ्याची पूजा पहिला मी करणार आहे. आज छान वटपौर्णिमा आहे, तर लेपन झालं पाहिजे, लेपन करायलाच पाहिजे. तर छान मस्त असं लेपन करून घेणार आहे आणि उंबरठ्याची पूजा करणार आहे मी पहिल्यांदा. नंतर देवाची पूजा, नंतर मग आपण वटपौर्णिमा ही साजरी करणार आहे. तर नेहमी आता मग बघा, आता जेव्हा पण कोणता छान सण राहिला ना, मी लेपन करतेच, आवर्जून करते. आणि गुरुवारी करायलाच पाहिजे. पण काय होतं कधी कधी ना, घाई गडबड असते, पण तरीही मी त्याच्यातून वेळ काढून म्हणजे तेवढा वेळ देते घरासाठी किंवा काही पूजेसाठी देते. तरी ते छान मस्त असं तुम्ही पाहिलं. मला ना लेपन करायला फार आवडतं, उंबरठ्याची पूजा करायला फार आवडतं. आणि तुम्हाला सांगू का, मला ना उंबरठा हा ना जर लाकडी पाहिजे, ते लाकडी उंबरठ्यावर लेपन करणं, पूजा करणं एवढं भारी वाटतं ना. आणि माझी इच्छा आहे माझं उंबरठासुद्धा असं लाकडीच पाहिजे. बघू ते पुढे नंतर आपण करू चेंज वगैरे, मी करणार. कारण की हे जे असते ना फरचीच्या त्याच्यावरती एवढं असं चांगलं लेपन वगैरे पूजा करणं मला नाही आवडत एवढं. पण हा पण उंबरठा आहे, पण तो लाकडी खालच्या साईडने चौकट गेली आणि वरती हे असं लावलेलं आहे. पण ठीक आहे, आता जे आहे ते पण मस्त छान. आता मी ते रांगोळी काढून घेते आणि अशी छान मस्त रांगोळी काढून सर्व उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि खूप छान वाटतं हे सर्व घरामध्ये ह्या सकाळी सकाळी गोष्टी झाल्या ना, खूप पॉझिटिव्हिटी वाटते. कारण की सकाळी मी सर्व आवरलं, घरातलं लादी वगैरे पुसून झालं, सगळं घरातलं क्लिनिंग झालेली, माझी सर्व कामं आवरलेली आहे. आणि मी खूप पटापट पटापट ही कामं केली. आणि स्कूलला जायच्या आधीच मला हे सर्व आवरायचं होतं. कारण की जेव्हा आपला सण असतो ना, एकदम दुपारी आवरायचं याला काही अर्थ नाही. एकदम सकाळपासूनच आपल्या घराला स्वच्छ ठेवायचं, पूजा, तेव्हाच मला भारी वाटतं घरामध्ये. आणि आपण तसंच केलं पाहिजे. एकदम दुपारी पण काय काय म्हणजे त्याच्यात काही अर्थच नाही राहत. सकाळपासून त्या गोष्टी जर केल्या ना, तो सण सण वाटतो.
आणि आपण फक्तच आपलं नाही का जायचं पूजा करायचं ह्या गोष्टी नाही एवढं, म्हणजे घरापासून सुरुवात झाली पाहिजे, आपल्या देवारापासून सुरुवात झाली पाहिजे. जरी आपण बाहेर पूजा करतो पण घरातल्या देवांचं तिथून सुरू झालं पाहिजे आपलं. तर म्हणून मग मी म्हटलं चला आता आपण आधी मस्त छान घरातल्या उंबरठ्याची पूजा करू, देवाची पूजा करू, नंतर मग आपलं जॉब आहे तो सुद्धा करायचं, कारण की मला सुट्टी अजिबात नाही, तिथे पण जायचं. त्याच्यानंतर मग आपलं सण पण साजरी करायचे, ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात, सर्व करून हँडल कराव्या लागतात. ते इथं छान मस्त अशी रांगोळी काढून घेते, साधी सिंपल मी काढते एकदम, खूप जास्त असं नाही का वेळ लागेल अशा ह्या गोष्टी नाही करत मी, म्हणजे पटापट होऊन जातात आणि आपल्याला पण मग वेळ भेटतो. आणि त्या मानाने मग मला पण नाही, म्हणजे जसं जसं होतं ना मी तसं करत असते. आणि तो मला सांगते इतकं भारी वाटत होतं ना सकाळी. आता छान आपल्याला हे झाल्यानंतर ना मस्त पूजा वगैरे करायची आहे आणि पटकन आता इथे साईडला करून घेते आणि मस्त भारी वाटत होतं, एकदम भारी. तर चला मी पटापट आता हे सर्व पूर्ण करते आणि नंतर तुम्हाला पूर्ण दाखवतेच. असं पण आपल्याला आता लगेचच तिथे आपल्याला दिवा लावायचे, अगरबत्ती लावायची, पूजा करायचीच आहे. तर ही जर रांगोळी झालीच मी तुम्हाला पूर्ण रांगोळी दाखवते. चला मग. तर आपल्याला मस्त आता देवाची पूजा करायची आहे. देव मस्त मी छान त्यांची आंघोळ घालून घेणार आहे देवांची. त्याच्यानंतर मग आपल्याला पूजा करायची. तेवढ्यात आद्विक पण उठला, तर आद्विकची पण मला तयारी करायची आहे. तर त्याच्या आधी म्हटलं थांब आद्विक, मी पटकन आवरून घेते, देवाची पूजा करते, नंतर मग मी तुला आंघोळीला नेते, तयारी करून देते. तर मुलं आहे ना सकाळी सकाळी कंटाळतात उठायला वगैरे, आणि आद्विकचं लय चालतं मला झोपू देत जा. तर तेच चालतं त्याचं. आता मी म्हटलं थांबाळा, आता लवकर त्याची ऑटो पण येते बरोबर 8-10ला, त्याच्यामुळे त्याची तयारी झालीच पाहिजे. त्याला खायला पण द्यायचं, थोडंफार खाऊ घालून देते जाताना. तर त्याचमुळे मग आता पटकन मी छान अशी देवपूजा करते इथे. आणि त्याचं चाललं लेट ना, अजून पण त्याला झोप लागलेली आहे. तर तो म्हणतो मी झोपणार, अजून झोपणार. म्हटलं थांब. तर मी तर पटकन आता ही पूजा आटपून घेते. आणि पूजा झाली की नंतर मग त्याची तयारी वगैरे आहे, घरातलं थोडंसं काम आहे ते करायची मला. तर तेच चालली आहे माझी, पटापट करते मी. तर असं माझं सकाळचं रुटीन असं धावपळीचं असतं, पण मग सर्व गोष्टी मॅनेज केल्यानं तर होतात. त्या पटापट मी सर्व आवरून घेते. आणि छान मस्त असं तुम्ही पाहिलं उंबरठ्याची मी पूजा केली. आता इथे छान मस्त देवांची पूजा करून घेते छान. आणि किती छान वाटतं इथे सर्व देवपूजा केल्यानंतर घरामध्ये धूप अगरबत्ती, आणि इतकं भारी वाटते ना, पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये. खूप चांगल्या वाईब्स असतात. सकाळी सकाळी जर केलं ना तर दिवसभर आपण प्रसन्न राहतो, आपलं मन खुश राहतं. आणि सकाळपासून जर घराला छान ठेवलं ना तर आपलं मनसुद्धा प्रसन्न असतं. तर म्हणूनच म्हटलं चला आता पटकन ही पूजा करून घेऊया. आणि बाकीचं मी तुमच्यासोबत नंतर बोलतेच. आता ही पूजा वगैरे करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चला मग.
तर आता मी पटापट आवरते. बाकीचं तर आवरलं आता बेडरूममध्ये सर्व. आता आद्विक वगैरे ब्लँकेट वगैरे त्याच्याच राहिलं. बाकीचं तर मी उचलून ठेवलं, व्यवस्थित घड्या करून ठेवलं ना. आता सध्या पाऊस पण पडतो, थंडी पण पडते, त्याच्यामुळे मग पटकन आता ब्लँकेट वगैरे मी काढून घेतलेलं आहे. तर सर्व आता व्यवस्थित इथे ठेवून घेते मी. आणि ऑलमोस्ट माझं सर्वच कामं होत आलेली आहे, एवढी काही राहिली नाही. आता पटापट मी आवरून घेते आणि तुम्हाला दाखवतेच बाकीची कामं झालेली. तुम्ही पाहिलं माझे कपडे सुद्धा झालेले आहे. आणि इथं हा ना ड्रम भरून ठेवलेला असतो, कारण की पाण्याचं ना खूप जास्त हलवायला लागले, म्हणजे ठेवतो मग हा. तर इथे कपडे पण माझे झालेले आहेत. आणि किचनमध्ये पण सर्व मी आवरून घेतलेलं आहे सर्व. आता मला चहा ठेवायचा आहे, चहा ठेवते थोड्या वेळात. पोरांना डबे वगैरे झाले, नंतर मग मी काय करेल, अजून दुपारी त्यांना साबुदाणे वगैरे बनवून देणार आहे गरमागरम. तर ते मग दुपारी थोडेसे ठेवले. बाकीचं सर्व किचन आवरून झालेलं आहे, काहीच पसारा नाही किचनमध्ये. आणि आता शक्यतो मी बॉटल भरणार नाहीये, कारण की दोघांना पण सर्दी झालेली आहे आणि म्हणून मी बॉटलचं शक्यतो भरणार नाहीये. इकडे बाथरूम पण क्लीन झालंय, तुम्हाला दाखवते. बाथरूम पण क्लीन झालेलं आहे, बादल्या वगैरे भरून ठेवलेलं आहे मी. असं क्लीन झालेलं आहे, मी धुवून सर्व घेतले बाथरूम. बेडरूम पण क्लीन झालेला आहे. पण मी इथं कपडे टाकून दिलेले आहे थोडी सुकायला, फॅन खाली. फॅन चालू ठेवलेला आहे, थोडे ओले कपडे आहे ना, त्याच्यामुळे सुकून जातील म्हटलं. आणि आता मी थोड्या वेळात चहा वगैरे घेते. चहा घेणार, त्याच्यानंतर मग आवरणार आहे. आता मी जस्ट आवरायला घेते आणि आवरून मग शाळेत जायचंय मला. तर जरा मी पटापट आवरते आणि बोलते तुमच्यासोबत. तर जस्ट मी रेडी झालेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर ही साडी नेसली मी. आता पटकन मला ताट करायचं आहे, पटकन आम्ही जातो आणि पूजा करून येतो. तर तुला पटापट आवडते, मी ताट करते आणि बोलते तुमच्यासोबत. हॅलो, हां बोल. हां बोल. हां, आज तर मी 11 वाजेपर्यंतच होते. मी आता आले, घरी आले. हां, उद्या या उद्या, कारण की आज ते पूजा पण होती ना, म्हणून मग लवकर आले. हां हां, ते फोटो द्या ना मी. हां, ओके. तर मी इथं ताट तयार केलं, बाकीचं साहित्य घेतलं. बाकीचं मी दुकानात लगेच इथंच घेणार आहे, आणि तसंच मग आम्ही जाणार आहे पूजेसाठी. तर चला आता आम्ही निघतो आणि तिथे जाऊ. खिशा ठेवून घेतली साय. तर मी इथे आलेले आहे पूजेसाठी. आद्विक दिशूला पण आणलं आणि इथे वडाची पूजा करण्यासाठी आले आहोत. आणि इथे किती छान सर्वजणी आहेत, सर्व खूप गर्दी पण आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि किती छान छान सर्वजण तयारी केल्या. आजचा हा दिवस खूप छान उत्साहाने साजरी करतात, खूप आनंदाने. खूप भारी वाटतं सर्वजण अशी एकत्र. आणि आता मी ते पूजा करते आणि तुम्हाला पण तुमच्यासोबत शेअर करते. इतकं छान झाड आहे ना, तुम्ही पाहू शकता. इथं खूप 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 पूजा बघा, गर्दी झालेली आहे. पूजा इथं चालू आहे. मी पूजा करते, नंतर तुमच्याशी बोलते.
पूजा झाली आणि सर्व ओटी पण भरतात, तर सर्व 5 बायांची ओटी भरावी लागते. तर इथं ओटीसुद्धा मी भरल्या, बाकीच्या माझ्या पण ओटी भरली. म्हणजे असं ना सर्व एकमेकींना असं छान हळदी कुंकू लावतात, ओटी भरतात. तर असं सर्व चालू आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि चला मी आता पटकन जाणार आहे घरी आता ओटी भरल्यावर. आणि माझी ऑलमोस्ट पूजा झालेली आहे तुम्ही पाहिली. आणि खूप भारी वाटत होतं, सर्व खूप छान वाटत होतं. आणि खूप सर्वजण फोटो सेशन वगैरे खूप काय काय चालू होते इथे. आणि तुम्ही पाहिलंच खूप छान छान तयारी अशा करून आल्या, नव्या नव्या साड्या मस्त छान छान तयारी करून आलेले सर्वजण. किती छान उत्साहाने सर्वजण हा वटपौर्णिमेचा सण साजरी करतात. आणि खूप हौस असते बायांना असं छान छान नटायचं वगैरे, भारी वाटतं सर्व. आणि मस्त वाटतं सर्व. आणि ना मला तरी वेळ नव्हतं एवढं, तरी मी पटकन तयारी केली होती ना स्कूलला जाऊनसुद्धा. पण आता छान मस्त आले, मी पटापट तयारी पण केली आणि छान पूजा पण झालेली माझी. आणि भारी वाटलं आज, छान इतकी भारी पूजा झाली ना, मनासारखी झाली म्हणून भारी वाटते. आणि आता चला आता घरी निघू आता. आणि मी घरी जाऊन तुमच्याशी बोलते. चला मग. तर तुम्ही पाहिलं जस्ट माझी पूजा वगैरे झाली आणि स्कूल पण केली, त्याच्यानंतर हे सगळ्याची कामं पण केली, म्हणजे दोन्ही कामं केले. त्याच्यानंतर पूजेचं साहित्य घराचं सकाळी आवरून वगैरे सर्व असं होतं माझा. वटपौर्णिमेचा दिवस अशी वटपौर्णिमा साजरी केली, काही गडबडीत का होईना पण केली मी साजरी. आणि चला आता हे सर्व ठेवून देते मी सर्व पूजेचं साहित्य व्यवस्थित सर्व. आणि चला आता व्हिडिओ इथंच एंड करते. माझं हे वटपौर्णिमेची पूजा कशी वाटते तुम्हाला आणि हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओबद्दल जसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घेत होते आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत